आजचा विषय आहे ना तो थोडासा खूप सुंदर आहे. तर मला जरा माझ्या घरातले जे काही माळे आहेत, अडगळीच्या ठिकाणं जी आहेत, जसं की पोटमाळे असतात घरामध्ये, प्रत्येक किचनमध्ये म्हणा कप्पा असतो मोठा, प्रत्येक बेडरूममध्ये एक वरचा कप्पा असतो. त्या माळ्यावर आपण बऱ्याच गोष्टी टाकलेल्या असतात. तर ते सगळं डिक्लटर करायची वेळ आज माझ्याकडे होती. तर ते मी ठरवलं की आज करायचं, म्हणून म्हटलं की आधी चहा करूया. छान मसालेदार चहा केला. नंतर घरातला टी व्ही चालू केला. टी व्हीवरती एक मूव्ही मी लावलेला आहे. आणि आता लेट्स गो फॉर डिक्लटरिंग. चहा झाल्यानंतर आता जसं की तुम्ही बघा की घड्याळामध्ये सकाळचे 11:15 वाजायला आलेले आहेत. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी कोणता पिक्चर लावला इथे, कुठला पिक्चर चालू आहे. असो, पण जोक्स अपार्ट, डिक्लटरिंग का महत्त्वाचं आहे तुम्हाला एक माहिती आहे का? जेव्हा घरातली ही जी काही अडगळ असते, ह्यावरचे जे माळे असतात, हे जेव्हा आपण प्रॉपरली सगळं काढून टाकायला आणि प्रॉपरली वेल ऑर्गनाइज करायला सुरुवात करतो. मध्यंतरी एक पुस्तक वाचण्यात आले होतं, मॅरी कोंडो यांचं थॉट्स ऑफ डिक्लटरिंग. आणि त्याला मी इतकी इन्स्पायर झाले आणि मी ठरवलं की आता हे जे काही वरचं माळ्यावरचं मी जे काही अडगळीच्या वस्तू घरात केलेल्या आहेत, त्याच्यामुळे माझ्या घरात जी अडगळ होते आणि ती अडगळ आपल्याला मानसिकरित्या पण आपण म्हणजे बोलतात ना ओव्हर थिंकिंग वगैरे, हे अशाच गोष्टींमुळे होतं हे मला लक्षात आलं. आणि म्हणून मी ठरवलं की आता हे सगळं साफ करायचं. आणि आता माझा मनाचा अनुभव मी तुम्हाला सांगते, म्हणजे मला काय अनुभव आला या सगळ्या गोष्टीमध्ये, की आता हे जे काय सगळ्याचे काय बॉक्स मी खाली टाकले आणि त्यातला वरचा जो माळा साफ केला, अडगळच्या गोष्टी ज्याला आपण म्हणतो, ते आता मी करायला सुरुवात केली. त्यात असं केलं की माझं जे काही टेलरिंग सामान आहे त्यासाठी वेगळा बॉक्स केला. माझं मेकअपचं जे सामान आहे जे ह्या त्या बॉक्समध्ये पडलेलं असतं, कधी कधी इकडचे ब्रश तिकडे जातात, तर त्या सगळ्यांसाठी एकच बॉक्स केला. हे बघा, ही एवढी अडगळ त्या माळ्यावरती होती, मला वाटलं पण नव्हतं की एवढं सामान माझ्याकडे आहे. हे काढलं तेव्हा कळलं मला. तर असं मी आता स्टार्ट केलं पार्टिशन करायला. आता माझं जे काही हे कलेचं सामान आहे, आर्ट्सचं, ड्रॉइंगचं, ते मी एका बॉक्समध्ये भरायला सुरुवात केली. कॅलिग्राफीचे पेन आहेत, कलर्स आहेत, ऑइल कलर्स आहेत, पेस्टल कलर्स आहेत, जे काही, इव्हन माझं जे मी क्ले मोल्डिंग जे काही एका काळात करायची त्याचे जे टूल्स आहेत, हे सगळ्या गोष्टी इकडे मी एका बॉक्समध्ये, सगळे कॅनव्हास वगैरे सगळं एका बॉक्समध्ये भरून ठेवलं की त्या बॉक्समध्ये आपल्याला तेच गोष्ट मिळेल. म्हणजे मी तो बॉक्स काढला की त्याच्यात माझे सगळे गोष्टी मिळतील आर्ट रिलेटेड. तसंच आर्ट, टेलरिंग, माझे बुक्स, माझं लिखाण आणि माझं ज्वेलरी आणि माझ्या स्क्रंचीज वगैरे जे काही मी बनवते ते असे त्यांचे वेगवेगळे बॉक्स बनवले. आणि हार्डली त्या सगळ्यांचे फक्त 5 ते 6 बॉक्स तयार झाले. म्हणजे एवढ्या पसाऱ्यातून हे एवढं माझं सॉर्टिंग झालं, एवढं डिक्लटरिंग झालं. आणि हे जेव्हा सगळं फायनली तयार झालं ते मला इतका आनंद झाला, मला स्वतःला खूप फ्रेश फील व्हायला लागलं. घरातली अडगळ गेली ना की आपल्याला खूप छान वाटतं, हे मला तेव्हा लक्षात आलं. त्याच्यामुळे नेहमी कधीही घरामध्ये अडगळीचं जिथे कुठे दिसेल, क्लिचेस जिथे कुठे असतील, ते पटापट आता ते काढता आलं पाहिजे. तरच आपण मानसिकरित्या पण स्वस्थ राहू, फ्रेश राहू. आणि हे खरं आहे, आपण ते करत नाही, पण असो, माझ्याकडून ते झालं. आय एम सो ग्रेटफुल की हे सगळं आता मी व्यवस्थित लावायला सुरुवात केली. तुम्ही सुद्धा असं काही करता का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.